नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती डॉक्टर जयाजी नाथ यांनी बुधवारी वाशी येथील महापालिका रुग्णालयाचे औचक निरीक्षण करून तेथील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांबाबत समाधान व्यक्त केले असून रुग्णालयात स्वच्छता योग्य प्रकारे राखली जात असल्याचंही नमूद केले। रुग्णांकडून कोणतीही मोठी तक्रार प्राप्त झाली नसल्याचं त्यांनी सांगितले। मात्र रुग्णालय प्रशासनानं कर्मचारी कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला असून या संदर्भात लवकरच आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील असे त्यांनी स्पष्ट केले। गरज भासल्यास नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। तसेच नियमित नियुक्तीत अडचणी आल्यास कंत्राटी पद्धतीनेही कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल असंही त्यांनी सांगितले। दरम्यान वाशी रुग्णालयात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं ओपीडीमध्ये रुग्णांना तासनतास रांगेत थांबावे लागत असल्याची समस्या समोर आली आहे। केस पेपर, डॉक्टरांची तपासणी, औषधे आणि तपासण्यांसाठी वेगवेगळ्या रांगा लागल्यानं रुग्णांचा मोठा वेळ खर्ची पडतो। या पार्श्वभूमीवर तुर्भे, घणसोली आणि दिघा येथील महापालिका रुग्णालये पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याची योजना असल्याचं डॉक्टर नाथ यांनी सांगितले, जेणेकरून त्या भागातील रुग्णांना वाशीपर्यंत येण्याची गरज भासणार नाही। जसं आता आपल्याला काय लागलं तर कुणी केएमला जातं, कुणी सॅन हॉस्पिटलला जातं, कुणी मुंबईला जातं। तर जे तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्याला आपण पण पाठवतो पेशंट। हे रुटीन आहे। डॉक्टर कुठेही लागलं, ठेस लागली, तुमच्या घराजवळ डॉक्टर असेल त्याकडे जाणार। तसं भले तो तुर्ब्याचा आहे, इथं काम करत असेल, इथं त्याला काही इंजुरी झाली तो इथं जाणार, किंवा तो गोंडीचा आहे किंवा मनकुळचा आहे, तो इथं कुठं काय आला असेल कामानिमित्त, त्याला काही त्रास झाला आणि तो ॲडमिट झाला तर तसं होऊ शकतं। आणि जर फायदा मिळतोय म्हणून इथं येऊन चांगली सुविधा आहे म्हणून मुंबईपेक्षा जर घेत असतील तर त्यांना आपण त्यांचे रेट वाढवले गेलेले आहेत। त्याचं शोधून आधार कार्ड, रेशन कार्ड बघून सगळं आपण त्याचे रेट वाढवलेले आहेत। अजून रेट वाढवायचे का? कारण ओव्हरफ्लो जर पनवेलचा आणि उरणचा होत असेल तर रेट वाढवायचे का? पण तो गरीब खराच गरीब आहे की काय अफोर्डिंग आहे हे सगळं शोधून अजून पुन्हा चर्चा करण्यासारखं खूप काय आहे। ते येणाऱ्या काळात 6 वर्ष आम्ही कोणी नगरसेवक नव्हतो, त्या काळात ह्यांना प्रशासनाला पण अडचण होती, रेट कसे वाढवायचे, त्यांच्या अडचणीवर आता मात करण्यासाठी आमचा हँड इन हँड असेल आणि चांगलं काम करून नवी मुंबईच्या लोकांना काही सुविधा मॅक्झिमम मिळेल ती करूया। बेड वाढवण्यासाठी काय सुविधा करायच्या त्या करूया। हे बेसिक पुढचं स्कॅन हो, डिजिटल एक्सरे हो, आज MRI भी CT स्कैन हमारे तो चालू है। आज MRI का पूरा टेस्टिंग हो चुका है। एक आध महीने में 1 मई तक उसका उद्घाटन करने के लिए हम लोग एक प्लान किया है, क्योंकि उसके यंत्रणा लगते हैं, उनके डॉक्टर लगते हैं, कौन देखेगा, क्योंकि एक दिन का काम नहीं हो और एक डॉक्टर को के भी नहीं चलेगा। उसके लिए सॉलिड क्वालिफाइड डॉक्टर चाहिए, सॉलिड, क्योंकि उसके जो निदान है उसके ऊपर बहुत बड़ा खाली फिल्म देख के नहीं चलता है। तो उसका निदान करने के लिए डॉक्टर प्रॉपरली चाहिए। वो सब अपॉइंट करेंगे या किसी को चलाने को देंगे तो अपना मिनिमम जैसा बाहर 10,000 या 6,000 8,000 लगता है एक CT MRI करने के लिए, तो हम लोग 2,000 2,500 3,000 के अंदर बिठा के कम से कम खर्चे में करवा देने का ये कोशिश चालू है। और वो सब कुछ आज देखा मैंने, डिपार्टमेंट सब अप टू डेट हो गया है। खाली उसको चार्ज भी करके रखा है। आज किसी को अंदर जाने की भी एंट्री नहीं है, बट वो अपॉइंट करने का प्रोसीजर जो है 1 महीने के अंदर पूरा करके 1 मई तक टेंटेटिवली चालू करेंगे सोचा है। आपकी आवाज, आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।